पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. पानिपतच्या धूर आणि जाळामध्ये आजही आम्हाला मराठ्यांचा पराक्रम दिसतो. या लढाईत मराठ्यांचा पराभव अहमदशहा अब्दालीनं नव्हे तर निसर्गानं केला होता. पानिपत हे महाराष्ट्राचं वैभव आहे, असं प्रतिपादन पानिपत कादंबरीकार विश्वासराव पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी या ठिकाणी केलंय. पानिपतचं युद्ध हे किती दैदिप्यमान होतं हे आता अशा कार्यक्रमातून जगासमोर येऊ लागले. श्रीगोंदा म्हणजे पूर्वीची चांभारगोंदा नगरी होती. येथील राणोजी शिंदे हे पाटील होते, तर ते दिल्लीचे सरदार देखील होते. मात्र दिल्लीच्या सरदारकीपेक्षा चांभारगोंद्याची पाटीलकी त्यांच्याकडे असल्याचा त्यांना अभिमान वाटायचा, असंही विश्वासराव पाटील यांनी म्हटलंय. म्हातार पिंपरीमध्ये पानिपतच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला. तो केवळ अद्वितीय होता. त्या गावचे सरदार वाबळे यांच्या नावाचं आणि पानिपतच्या वीरांचं जे जागरण गावकऱ्यांनी केलं हा एक नवा पायंडा आहे. आणि पानिपत महायुद्ध हे किती दैदिप्यमान होतं हे आता गावागावामध्ये महाराष्ट्रात पसरू लागलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलो आणि खूपच हृदय असा सोहळा झाला. श्रीगोंदा ही पूर्वीचा हा चांभार गोंद्याची जागीर आहे. इथे राणोजी शिंदे हे इथले पाटील होते, त्यामुळे त्यांना दिल्लीचा सरदार आपण आहोत त्यापेक्षा आपण श्रीगोंद्याचे चांभार गोंद्याचे पाटील आहोत असा खूप अभिमान वाटायचा. आणि ही उत्तम अशी भूमी आहे. तर मी एकटा माणूस किती ठिकाणी लेखन करणार, पण मला असं वाटतं की संभाजी महाराजांची जिथं जी बेछूट मिरवणूक निघाली तो जो किल्ला आहे भेमेघाटचा, त्या किल्ला एक मोन्युमेंट म्हणून जपला जावा. आता हे मकर संक्रांत, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आज अनोखा दिवस म्हणजेच पानिपत शौर्य दिन. या दिनाच्या निमित्तानं मी आज इथे म्हातार पिंपरी या गावी आलेली आहे आणि खूप अनोखा असा इथे कार्यक्रम होता. खरं तर खूप छान वाटतं एक मराठी मुलगी म्हणून, कारण पानिपत शौर्य दिन या दिनाच्या निमित्तानं इथे सरदार जानराव वाबळे यांच्या स्मारकाला मी अभिवादन केलं आणि खऱ्या अर्थानं इथला जो इतिहास आहे तो मी जाणून घेतो. मी एक कलाकार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझी कला माझ्या कलेच्या माध्यमातून इतिहास जपण्याची किंवा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. तर मी तीच जबाबदारी कायम नक्कीच पार पाडेल. आणि जशी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका झाली तशाच ताकदीच्या अनेक ऐतिहासिक भूमिका साकारायला मला नक्की आवडेल. आणि जर मला भविष्यात कधी अशी संधी मिळाली तर मी नक्की सांगेन. मी कायम असं म्हणते की हा इतिहास आपला आहे, ही संस्कृती आपली आहे, ती परंपरा आपली आहे. त्यामुळे तो इतिहास जपण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आणि फक्त मी किंवा फक्त तुम्ही लोकांनी नाही, तर सगळ्यांची ही जबाबदारी आहे. त्यामुळे आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं. परिवाराचं खूप मनापासून कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे, कारण आताच्या सध्याच्या काळात इंडस्ट्रियलायझेशन खूप होतं आहे आणि या इंडस्ट्रियलायझेशनच्या काळामध्ये त्यांनी आपला इतिहास जपण्याची किंवा ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जपवण्याचं खूप महत्त्वाचं आणि मौल्यवान काम केलेलं आहे. त्यामुळे हा इतिहास आणि ही जी काही ऐतिहासिक वास्तू आहे ती पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून लोकांनी यावं, या निमित्तानं मी सगळ्यांना आव्हान करते. पानिपत शौर्य दिनानिमित्त सरदार जानराव वाबळे यांच्या वंशजा वारस सरने आज हा आपण कार्यक्रम वाबळे परिवाराने आयोजित केला होता. इतिहासाची नोंद राहावी, इतिहासाच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्याची माहिती असावी म्हणून हा वाडा संवर्धित केला. त्याचबरोबर पुढच्या जनरेशनला हे कळलं पाहिजे किंवा इतिहास जर फाउंडेशन व्यवस्थित असेल तर वर्तमान आणि भविष्य चांगलं असू शकतो. आणि ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलं अशा लोकांना विसरून चालणार नाही. त्यांचं आपण दरवर्षी म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांचं स्मरण झालंच पाहिजे. या दिवशी जवळ 1.5 लाख पडले, जसं पाटील साहेबांनी सांगितलं धारातीर्थी पडलं, त्यात आमचे पण होते, सगळ्यांचेच होते, प्रत्येकाचा एक होता.
हे प्रत्येकाला त्याची जाणीव असावी म्हणून हे एक उपक्रम आहे. प्रेरणा म्हणजे इथं आमचं बालपण गेलेलं आहे, इथं आम्ही राहिलेलो आहोत, इथं आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि एक ऐतिहासिक वास्तूमध्ये राहिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते प्रेरणा येतेच की आपण कोण आहोत याचं आपल्याला त्याचं भान राहतं आणि ते भान आम्ही ठेवतो आहे. हा वाडा भविष्यात आता आमचे हा वाडा याच्यानंतर पलीकडे वाडा आहे, आमचा ऋषीच्या पलीकडे एक वाडा आहे. हे सगळे वाडे आम्ही हळूहळू सगळी नवीन पिढी संवर्धित करणार आहे. मग भविष्यामध्ये सर्व मिळून एक निर्णय घेऊया, त्यावेळेस ठरवू आपण काय करायचं हे करायचं. नवीन पिढीने इतिहास विसरू नये, इतिहासाची जाणीव ठेवावी. पानिपत घडलं, आज पाटील साहेबांनी सांगितलं की एका दिवसात संध्याकाळी 9 वाजता युद्ध सुरू झालं आणि 4:30ला संपलं. म्हणजे काय घडलं असेल, आज 1000 लोकांची आम्हाला मॅनेजमेंट करायची झाली तर आम्ही 10 दिवस राबतोय. त्यावेळेस एवढं पब्लिक इथून जाणं, एवढं सैन्य इथून गेलं की इथून 40,000 ते 50,000 सैन्य गेलं, कशी मॅनेजमेंट असू शकते. थोडा विचार केला आणि त्यावेळेची यंत्रणा काहीच नव्हती, रोड नाही, फोन नाही, काही नाही, पाणी नाही आणि अशा थंडीच्या कडाक्यामध्ये सैन्य गेलं. कधीतरी आपल्याला जाणीव पाहिजे, हा उद्देश. मला वाटतं ही महत्त्वाची घटना घडलेली आहे आज या मकर संक्रांतीच्या दिवशी आणि विक्रमजी वाबळे आणि नितीनजी वाबळे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी एक जुना वाडा जो वंश परंपरागत वाडा असतो त्याचं कुठल्याही प्रकारचं धनलोभाने किंवा व्यावसायिकीकरण न करता त्यांनी पुनरुज्जीवन केलं, ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ही वास्तू किती जुन्या काळातली आहे, त्याच्याबरोबरचा इतिहास काय आहे याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डॉक्टर अनिल दुधाणेंनी त्या कामात त्यांना मदत केली. शिलालेखावरची समाधी त्यांना शोधून दिली शिलालेखावर. आणि मला वाटतं नवीन येणाऱ्या पिढ्यांसाठी हा आपला लुप्त होत जाणारा इतिहास समोर येणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्याशिवाय आपल्यामध्ये चैतन्य नवीन पिढ्यांमध्ये येणार नाही असं मला वाटतं. कारण शेवटी इतिहास आपला किती दैदिप्यमान आहे त्यावर पुढच्या पिढ्या घडत असतात. तर मला वाटतं की या निमित्ताने त्या पिढ्या घडायला सुरुवात व्हावी अशा मनापासूनच्या सदिच्छा आहेत. श्रीगोंदा तालुक्यात मी दुसऱ्यांदा आलोय, कारण श्रीगोंद्याला मी याच्या अगोदर सुद्धा 12 वर्षापूर्वी आलो होतो. पण हळूहळू एक बदल चांगल्या सकारात्मक पद्धतीचा दिसतो आहे, तो आनंद आहे. म्हणून मी म्हटलं की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत त्यांना सुस्थितीत ठेवून नुसतं तेवढंच नाही करायचं, तर त्यावर अलीकडच्या काळातलं डिजिटल माध्यम वापरून, अत्याधुनिक विज्ञान वापरून तिथला इतिहास जिवंत करता येतो का आणि तो शाळांमधल्या मुलांना दाखवता येतो का, त्या कामी लोककलावंतांचं सहाय्य घेता येतं का. लोककलावंतांचं सहाय्य घेऊन एखाद्या शाळेला एखाद्या किल्ल्यावर, उदाहरणार्थ सिंहगडावर, इथं नेमका काय इतिहास घडला होता हे जर शाहिरी पद्धतीनं मांडलं, शिवाय डिजिटल स्क्रीनच्या पद्धतीनं मांडलं, ध्वनीचा उपयोग, प्रकाशाचा उपयोग करून मांडलं, तर मला वाटतं त्या नवीन पिढीला ते सळसळणारा दैदिप्यमान इतिहास अगदी निश्चित. तसाच ते काही गोष्टी ह्या आपल्याला आकर्षित करून घेणाऱ्या असतात. एक वाडा जिथे आता जनरली विश्वासराव पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बऱ्याचदा हॉटेल करण्याकडे त्याचा कल असतो किंवा एखाद्या व्यावसायिक गोष्टीसाठी ती वापरण्याचा कल असतो, पण या ठिकाणी मात्र जसा आहे तसा वाडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी मला आकर्षण दिलं. मी माझ्या पद्धतीने ती कल्पना सांगितलेली आहे. यामध्ये लोककलावंतांचा प्लस आधुनिक विज्ञानाचा उपयोग करून त्या किल्ल्यावर तो इतिहास जर जिवंत केला आणि तो शाळकरी मुलांना दाखवला तर तो इतिहास त्यांच्या हृदयात जाऊन बसेल आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत सातत्याने सकारात्मकरित्या पोहोचत जाईल असं मला वाटतं. तर यावेळी शिवतांडव नाटकाचे दिग्दर्शक दिलीप भोसले, माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष केशव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, डॉक्टर अनिल दुधाणे, वैशाली वाबळे, अण्णासाहेब वाबळे, सुभाष शिंदे, नितीन वाबळे, अनिल वाबळे, राजेश इंगळे, डॉक्टर चंद्रशेखर कळमकर, ऋषिकेश वाबळे, मिठू शिंदे, भाऊसाहेब वाघ, विजया लंके, नंदिनी वाबळे, अंबादास तावरे, संजय वाबळे यांची हजेरी होती. प्रास्ताविक जानराव वाबळे यांचे वंशज विक्रमसिंह वाबळे यांनी केलं. तर सर्वांचे आभार स्मितल वाबळे यांनी मानले. यावेळी शिलालेख वाचक अनिल दुधानी आणि शिवदुर्ग फाउंडेशनचे राजेश इंगळे यांचा गौरव केला गेला.
गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.